हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। आज बघा मी लवकर आवरत आहे। कशासाठी आवरत आहे तर आम्हाला आज ना आमच्या शेतामध्ये म्हसोबा महाराज यांचं दर्शन करायला जायचंय। मी आता आंघोळ करून तयार झालेले आहे। तिथे माझं आवरलेलं आहे सगळं। हे आत्ताशी कुठलेले हे बघा, आत्ताशी त्यांचं ब्रश करणं चालू आहे। हा जरा आता बोलता काही येत नाही ते ब्रशचं, तर तोंडामध्ये कोलगेटचं। तर मग आता मला लवकर आवरायचे आणि आता श्रीषाची आंघोळ करायची। श्रीषा सध्या बघा इकडे बसलेली, दाखवते तुम्हाला। हे बघा दिसते का कुठे गेली? हे बघा इथे खेळणं चालू आहे। आई आता श्रीषाची मालिश करल आणि श्रीषाचे पप्पा हे दोघं जण आंघोळ करतील। तर मग भेटू आपण नंतर। ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवणार आहे। तर आता मी दाखवते तुम्हाला नंतर। शेतात आलो आहे, आमचं कोठ आहे। मी किती दिवस झाले शेतात आलेच नव्हते, कमीत कमी एखादं वर्ष तर झाला। चला तर आपण आता कोठ्यामध्ये जाऊन बघू। चल श्रीषा, हे बघा आमच्या गाई पण आता भरपूर मोठ्या झालेल्या आहे। बघा इकडे हे 2 गाई मी तुम्हाला तेव्हा दाखवत होते ना ब्लॉगमध्ये। आणि श्रीषाचे पप्पा काय करते चला तर आपण पाहू। हे बघा श्रीषाचे पप्पा कसं शेण भरणं चालू आहे। हे बघा श्रीषा पाहते की काय करते पप्पा। श्रीषा काय बी तू वरती शेत पाणी खातात। हे बघा इकडे दिसतच असेल। बाय बाय करू लागली ती। दर्शनाला नाही ना, मला दर्शनाला जायचंय। ते इथले कोठ्यामध्ये शेण भरूपर्यंत मी तुम्हाला आमचा माल दाखवते। बाय चला। हे बघा बापरे, मी जेव्हा शेतात आले होते केळी झाड तेव्हा छोटे होतं मागच्या वर्षी। आता बघा किती मोठं झालेलं। इकडे आम्ही सोयाबीन पेरलेली दिसतच असेल तुम्हाला मागं, पण आता पाणी नसल्यामुळे सगळे माल सुकलेले। पावसाची आता खूप गरज आहे। बघा कसे झालेले माल। तर चला तर मग आपण आता म्हसोबाच्या दर्शनाला जाऊ। हे बघा आलेलो आहे आम्ही आता म्हसोबाच्या दर्शनाला आलेलो, तुम्ही सांगितलं होतं ना। तर आता म्हसोबाजवळ आलेलो आहे आम्ही। हे बघा फास्ट गेली आता। तर श्रीषा पण झोपून राहिली। तर चला मग आता आपण लवकर दर्शन करू आणि घरी पण जायचं आहे ना लवकरच। घरचे माझे सगळे कामं बाकी आहे। हे बघा हे इकडे श्रीषा आणि श्रीषाचे पप्पा। तर चला मग आता मी काही पूजा वगैरे करते। श्रीषा झोपलेली आहे। श्रीषा हे बाय तिला काही झोप नाही सुटू लागली। वाजा वाजा आलेलो आहे मी फायनली इथं। तर मी आता इथं दर्शन वगैरे करते। हे बघा आता आमचं फायनली दर्शन झालेलं आहे। इथं नेमकीच पूजा वगैरे करून झालेलं आहे। हे इथं श्रीषा आणि श्रीषाचे पप्पा बघा इथे कशी श्रीषा घंटी वाजू लागली। तर आता चाललो आम्ही घरी। घरचे पण सगळे कामं बाकी आहे आणि जेवण पण बाकी आहे। तर भेटू आपण नंतर। धन्यवाद।